महत्वाची फाईल आहे. महत्वाची फाईल आहे? यात काहीच नाहीये. नेटवर्क बहुतेक तुम्ही मला चुकीची फाईल दिली. ब्लँक पेपर आहेत. सही दिसते? हो पाहिली. या सगळ्या सह्या सत्तेच्या आहेत. हो पण या सह्यांचं करायचं काय? जेव्हा कधी गोष्टी आपल्या अंगाशी येतील तेव्हा या सह्या कुठे कधी कशा वापरायच्या ते आपल्या हातात आहे. आलं लक्षात? जावा बिंदात जावा. फक्त एक काम करा, इथून पुढे दुसऱ्याच्या कुणाच्या मनाशी असं खेळू नका. ही अशी का बसलीये? हिचं ना नक्कीच काहीतरी बिनसलाय. एकतर मम्मी साहेबांसोबत काहीतरी झालं असेल किंवा मग सत्यासोबत काहीतरी मोठा वाद झाला असेल. आता नक्की काय ते हिलाच विचारावं लागेल. चला प्रिया. मंजू काय काय चाललंय तुझं? काय झालं? काय झालं म्हणजे? सकाळी किती रडत होतीस आणि आता पण अशी अचानक गेलीस आणि आलीस सुद्धा. सगळं ठीक आहे ना? मंजू ऐक, मैत्रिणी ना मी तुझी. अगं अवस्था बघ स्वतःची काय करून घेतलीयस. त्रास होतो मला तुला असं बघून. काळजी वाटते का? म्हणून विचारते ना तुला. मंजू ऐक माझं, तू सांगून तर बघ. काहीतरी मार्ग निघेल ना. काहीतरी मार्ग काढू आपण. तू सांग तर. बोल ना मंजू. प्रिया. हा बोल ना. सत्यानं मला प्रपोज केलं आणि मी नाही म्हणलं. म्हणजे माझा संशय खरा होता. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. थँक गॉड ही बावळटाला नाही मिळाली. थँक गॉड. पण सत्याची अवस्था बघवत नाही अगं मला. लयच हर्ट झालाय तो. हो म्हणजे मला कळतंय. मी समजू शकते त्याची अवस्था. पण मला सांग, म्हणजे तू नाही का म्हणालीस? तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. बरं ठीक आहे. ठीक आहे, जर अगदीच काही खूप पर्सनल कारण असेल तर नको सांगूस. आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू. पण तुला एवढंच सांगेन मंजू की तू नाही म्हणून खूप चांगलं काम केलंयस मंजू. कारण हे बघ ना, एनिवे तू हो म्हणाली असतीस ना, काहीच उपयोग नव्हता. तुलाच त्रास होणार होता. माहितीये ना तुला. त्यामुळे नाही म्हणून खूप चांगलं काम केलं असतो. ते जाऊ दे. सत्याला तून बाहेर कसं काढायचं? सोपं आहे मंजू. त्याच्याशी वाईट वागू. पण कसं? म्हणजे सत्याच्या घरच्यांची खूप वाईट वाग. सत्याला ते अजिबात सहन होत नाही. आणि स्पेशली ना मम्मी साहेब, त्यांच्याशी तर इतका वाद घाल ना, खूप अपमान कर त्यांचा. आणि मौर्य सरांसोबत जेवढा वेळ घालवता येईल ना, जेवढा जवळ राहता येईल ना त्यांच्या, तेवढं जवळ राहा. ओके? तुमच्या मौर्य साहेबांना काही कळत नाही का? एकट्या पायी माणसाला एवढ्या लांब पाठवतोय कुणी? जरा तरी विचार करायला पाहिजे राव. हे असं झालं ना आणि त्याच्या मनात तुझ्यासाठी राग आला तर आपलं काम खूप सोपं होईल मंजू. बेस्ट. एकदाचा तो जेलिस झाला ना तर आपोआपच तू त्याच्या मनातून निघून जाशील आणि माझं काम खूप सोपं होईल. खरंच? खरंच मंजू. हा प्लॅन 100% वर्क होणार.
आय एम 100% शुअर. अगं मंजू, तुला हवंय ना की सत्याने ह्यातनं बाहेर पडावं, त्याला कमी त्रास व्हावा असं हवंय ना तुला. मग हे करावं लागेल तुला. तर तुला जेन्युइनली सांगते, हाच एक पर्याय आहे आपल्यासमोर. कळतं ना तुला? पण मी अशी कशी वाईट वागू मम्मी साहेबांबरोबर? हे मंजू, मंजू ऐक ना, सत्याला कमी त्रास व्हावा असंच हवंय ना तुला. मग काय, कसं, कुठे, हे सगळं नको विचारूस ना. मी तुला जे सांगते ते कर ना मंजू, प्लीज. सत्या, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. अशी कशी माझी मम्मी? दोन प्रेम करणारी माणसं वेगळी होणार आहेत, बघून आनंद कसं काय होतो तिला? दिजा, असं एकटा का बसलायस? काय नाही, असंच बसलो होतो इथं. दिजा, तुला लहानपणापासून ओळखतील, असा एकटा बसणाऱ्यातला नाहीस तू. सांग बरं काय झालं? अगं खरंच काय नाही, सहजच बसलोय. बर, तुला जरी सांगायचं नसलं ना तरी मला माहिती, तुझं आणि आत्या आतोबांचं भांडण ऐकलंय मी. दिजा, तू दीदी बद्दल एवढा विचार करत असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला आधीपासूनच नाही आवडत घाबरे मम्मी पप्पांचं वागणं. माझी मम्मी एवढा राग करते त्या मंजीचा, पण मंजी उलट कधीच बोलली नाही तिला. कधीच माझ्या मम्मीचा राग नाही केला तिनं. उलट एवढं समंजसपणे वागते बिचारी मंजी. तरी बी माझ्या मम्मीचा वाईटपणा काही कमी होत नाही ना, त्याचाच राग येतो मला. सतत स्वतःचा विचार करते, सतत. तुला सांगतो ना आमरे, मला कधी कधी लाजच वाटते बघ हे दोघं माझे मम्मी पप्पा असल्याची. तू कशाला लाज वाटून घेतोस? हे बघ, तू त्यांचा स्वभाव आणि स्वभावाला औषध असतं का? मग आपण काहीच करू शकत नाही त्यांच्या स्वभावाला. हा, आपण एवढं करू शकतो, त्यांचे मनसुबे कसे साध्य होणार नाहीत ह्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे तुझी मम्मी जर सत्यादाजी आणि मंजू दीदीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्या दोघांना परत एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. पण ते त्यांनी ठरवलं पाहिजे ना आमरे. नुसतं आपण प्रयत्न करून काय होणार आहे? ते पण हेच म्हणा, दीदीने तर स्पष्ट नकार दिला आणि आता सत्यादाजी पण लय चिडले. पण आमरे, मंजीचं बी लय प्रेम आहे सत्या दादा, तरी तिनं नकार दिला. आता काय वाटत असेल तिला? तिलाच माहिती. बघताय ना मम्मी, घड्याळचे काटे घराघरा फिरत पुढे गेले तरी तुमची नेबर्डसून अजून घरी आले नाही बघा. कवी आपला काही संबंधी जाता येऊ दे, तिला कधी यायचंय. अहो मम्मी, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो? घटस्फोट होत नाही त्यावर त्या मंजुळीनी सुरबेंची सून म्हणून अख्ख्या साताऱ्यात मिरवतात, तेव्हा 4 लोक आपल्यालाच बोलणार ना. मग काय राहिली माया सुरबेंची इज्जत? या उलट तुम्ही जर त्यांना आज झापलं तर उद्याच वैतागून त्या घटस्फोट देतात. तेव्हा उरलेले 4 दिवस वाट बघायची बी गरज नाही बघा. काय मम्मी, एकदम बरोबर बोलले ना मी? लईच हुशार झालीस बघ तू. तुझं डोकं नाही असं मॅरेथॉन पळायला लागलंय बघ. ए नाही
घड्याळाचा काटा दिसत ना तुला? मनगटावर घड्याळ आहे ना तुझ्या? एवढा का उशीर झाला? तुला काय वाटलं आता तुझा आणि सत्याचा डायव्हर्स होणार आहे म्हणजे तू कधी बी आला तर चालेल का? अगं अजून पण तू ह्या घरची सून म्हणून निरवतीस तेव्हा सांग एवढा का उशीर झाला तुला? मम्मी साहेब त्यांच्याशी तर इतका वाद घाल ना, खूप अपमान कर त्यांचा. सांग की. थांब. कानात काही भीती बांधल्यात काय तुझ्या? मी तुला जी काही विचारलं त्याचं उत्तर न देता चाललीस होय? मम्मी साहेब त्यांच्याशी तर इतका वाद घाल ना, खूप अपमान कर त्यांचा. कुठणारी का एवढी हिंमत तुझ्या? काय काय करायचं मी? कामावर जायचं, पगार तुमच्या हातात ठेवायचा आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर बी द्यायची वे. तुमची नोकर नाहीये मी. तुमच्या घरात दोन ज्या चमचे आहेत ना त्यांना काम सांगायची, मला नाही. आणि रोज रोज मीच कशाला जेवण वाढायला पाहिजे? चला आता मला जेवायला वाढा. दमून आले मी. तुमच्यासारखं दिवसभर घरात बसून नाही राहत. हो वाघमारे, माझ्या मम्मीशी तोंड सांभाळून बोलायचा. तुझी मम्मी आहे ती, माझी नाही. त्यामुळे काय तोंड सांभाळून बोलायचंय ते तू बोल तिच्याशी. आणि माझ्यावर असाच हक्क गाजवला ना तर ह्याच भाषेत उत्तर मिळेल. मंजू वहिनी, तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना? कशाबद्दल बोलतेस तू? बाहेर जी मम्मी साहेबांशी बोलत होती ती आमची खरी मंजू वहिनी नाहीये. तुम्ही सत्यदादा याची वाट बघत होतात ना, म्हणजे तो आला की लगेच तुम्ही तुमचा तोरा बदललात. आओ मंजू वहिनी, तुमचा असं काय नाही इलाज झालाय? असं का वाईट वागून तुम्ही सत्यदाच्या नजरेत आणखीन वाईट बनताय? खरं सांगा, मुद्दामून करताय ना तुम्ही हे सगळं? हे बघा मंजू वहिनी, जितकं मी सत्यदाला ओळखते तितकंच तुम्हाला सुद्धा ओळखते. तुम्ही असं कधीच वागणार नाहीत. तुम्हाला किती बी त्रास झाला तरी तुम्ही समोरच्याला कधीच दुखवणार नाहीत. हे तुम्ही सत्यदाला का सांगत नाहीत? ए सवे, तुम्ही जरा मला जास्तच गृहीत धरताय. हा, तुला काय वाटलं तुमची माणसं माझ्याबरोबर कसंही बोलतील, कसंही वागतील आणि मी गपगुमान ऐकून घेऊ? आणि ती तुमची मम्मी, ती जरा मला लई हलक्यात घेते. तुमच्यासाठी असेल मम्मी साहेब, पण मी नाही बोलणार. आणि आता राहता राहिला प्रश्न तुझ्या दादाचा. त्याला सगळं मनातलं सांगायचं होतं ना. आता तुझ्या दादाला मैत्री आणि प्रेमातला फरक कळते, त्याला मी काय करू? आओ वहिनी, तुम्हीच मला म्हणलं होतं की सत्यदादा मला आवडायचा म्हणून. असं तुम्हीच म्हणलं होतं मला. आवडायचा? आता नाही आवडत. मन बदलू शकत नाही कुणाचं. आणि तुझ्या सत्यदादाला हो म्हणायचं एक कारण सांग मला. गुंड आहे तुझा सत्यदादा. सतत भांडण, मारामाऱ्या एवढंच जमतंय त्याला. असा संसार होत नाही. आओ पण तुम्हीच म्हणलं होतं मला आवडायचा म्हणून. तुम्ही मला त्याला सांगू नको हे सुद्धा वचन घेतलं होतं माझ्याकडून. सवे, जास्त लक्ष घालू नकोस आमच्यात. किती बी झालं तरी परकीस या घरासाठी. त्यामुळे घरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही. कॉलेजकडे लक्ष दे. जमत नसेल तर बस घरात.
तिने बेट कशी तोंड उचकडून बोलली मला. असं कोणी बोलते का या मोठ्या माणसाला? अहो मम्मी, बाहेर जर लोकांना कळलं ना का मम्मी साहेबांची सून त्यांच्याशी असं वागली तर काय शोभा राहील आपली. एवढा रुबाब झाडणाऱ्या मम्मी साहेब त्यांच्या सुनेसमोर झुकतात असंच वाटेल ना सगळ्यांना. बरोबर बोललीस बघ कवे तू. आता ह्या माया सुरवेला लोक होय, आणि ह्या असल्या नेबट मंजू वहिनींचं पप्पाला लयच कौतुक आहे बघा. आणि मम्मी तुमचं काय चुकलं? मला सांगा की काय चुकलं तुमचं? एका सासूने आपल्या सुनेला उशिरा येण्याचा जाब विचारला तर त्यात काय चुकलं ना? सांगा की मम्मी काय चुकलं? सत्या बघतोयस ना ती नेबट कशी बोलू तुझ्या मम्मीला ते. अरे काल आलेली ती पोरगी या घरात, आता 4 दिवसांनी निघून बी जाईल. पण तू माझं पोटचं पोरग असून सुद्धा कधी सुद्धा माझी असं बोलला नाही. आता जाऊ दे, तू तरी काय करणार मला? तुला मी तिच्याबद्दल करे काय नाही. सॉफ्ट कॉर्नर भावला बनलायस बघू तिच्या हातचा. सॉफ्ट कॉर्नर आहे तुला. रागाने काय बघतोस माझ्याकडं? बघितलं ना ती कशी वागली ती. तुला ती उलट उत्तर देऊन गेली की. मम्मी बघितलं मी, आणि या गोष्टीसाठी त्यांना जाब विचारायलाच पाहिजे. कवे आता ह्यांचं लई जोरदार भांडण होणार आहे. चल लवकर चल, कॅमेरा. सवे काय ग? काय झालं? रडतीस कशाला तू? आम्ही तुझ्या बहिणी नाही आहे का रे? आम्ही परके हाव का तुझ्यासाठी आणि या घरासाठी? सवे अगं काय बोलतेस तू? तुला कोणी काय बोललं काय असं? मंजू वहिनी त्या मम्मी साहेबांशी असं का वागले म्हणून मी त्यांना विचारायला गेले होते, तर त्यांनी असं उत्तर दिलं मला. सवे हे बघ, तू त्यांचं काय मनावर घेऊ नकोस. तू ना मला माझ्या सख्या बहिणीसारखी आहेस, आणि हे घर जेवढं माझं आणि जयद्याचं आहे ना तेवढंच तुझं आणि कवीचं बी आहे. असं का वागतेत रे मंजू वहिनी? अशा नाहीयेत त्या एकदा खरं वागतायत, एकदा नाटकी वागतायत असं मला वाटतंय बघ. त्यांनाच माहिती काय चाललंय ते. असं ही चित्र का वागतेत रे त्या? तू त्यांना जाऊन एकदा विचार ना. सवे तू अति जरा शांत हो. हे बघ, मी त्यांना हेच विचारायला आलो होतो, आणि हे सांगायला बी आलो होतो की हे सगळं चालणार नाही म्हणून. रडू नकोस. तू का आलायस इथं? अच्छा, मी तुझ्या मम्मीची माफी मागावी हे सांगायला आलास? नाही मागणार माफी. मला काय तेवढंच काम नाहीये सगळ्यांना सॉरी बोलत बसायला. बरोबर आहे तुमचं वागणार आहे. तुम्ही का मागाल माफी? माफी तर आम्ही मागायला पाहिजे. तुम्ही तुमची ड्युटी करून तुमचं काम करून घरी येता, आणि एवढं थकून आल्यावर तुम्हाला घरचं काम सांगणं योग्य नाही, आणि ह्या घरचं काम सांगणं तर अजिबात योग्य नाही. ते काय आहे ना, माझी मम्मी जरा जुन्या वळणाची आहे हो, त्यामुळे तिने तुमच्याकडे अशी अपेक्षा ठेवली. नाही, चूकच झाली ती, पण आता आपला घटस्फोट होणार आहे. म्हणजे आता तुमचं सासू सुनेचं नातं बी संपणार. थोडक्यात काय तर तुमचा या घराशी कसला संबंध उरणार नाही. त्यामुळं
आता मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढं तुम्हाला या घरचं कुठलंच काम करायला लागणार नाही. ए सत्या, काय बोलतोयस तू? हा, तुझ्या मम्मीचा एवढा अपमान केल्यावर डोळे उघडला असं वाटलं होतं. तुझ्या समोरच ती सगळं बोलली ना, सत्याच्या कानाने ऐकलंस ना तूही, तरी पण अजून तिच्याच मुठीत आहेस बाई तू. मम्मी तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघा ग, वाघमारे जर आपल्या घरातले असत्या ना तर मी त्यांना जाब विचारला बी असतो, पण त्यांचा आणि आपला संबंध तवाच संपला जेव्हा त्यांनी घटस्फोटासाठी अपील केलं. आणि ही गोष्ट माझ्या बी जरा उशिराच लक्षात आली. त्यामुळे मम्मी इथनं पुढे आपण वाघमाऱ्यांना आपल्या पाहुण्यासारखं वागवायचं. काय कवे कसं वागवायचं? पाहुण्यासारखं वागवायचं. वाघमारे जरा चुकलंच आमचं, जमलं तर माफ करा. तसं बी उद्या काउन्सिलिंगचा दिवस आहे, त्यामुळे मला जे काय बोलायचं आहे ना ते मी तिथंच बोलेन. अरे गाडी थांबवलं. काय कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे? तात्यासाहेब तुम्ही? कुठे? पोलीस स्टेशनला ये, बस सोडतो. नाही नको, मी जाईन माझी माझी. अगे तुझ्याकडून काय गाडी भाडे घेईन मी. तसं नाही तात्यासाहेब, पण एका पोलिसांना आमदाराकडून वैयक्तिक पातळीवर मदत मागणं मला नाही पटत. वा 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 वा, शोभतेस तू आमची मुलगी, एकदम स्वाभिमानी, एकनिष्ठ, कर्तव्यदक्ष. वा, आवडलं आम्हाला. मला सांग, तुझं आणि सत्याचं काही भांडण झालंय, काही बिनसलंय का? सत्य तुला काही बोलला? नाही. त्याचं काही दुसरीकडे काही? असं काहीच नाहीये. तुझं काही? नाही तात्यासाहेब. तू नकार का देतेस?